कशाची सुट्टी आहे? बिंदूर. बिंदूर. अगं बुडाव ठेवू नको आणू. हा हा असं खाली धर म्हणायचं. बुडाव ठेवू नको. महाराष्ट्रीयन बिंदूर आहे बघा आज. महाराष्ट्रीयन बिंदूर या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. अंकिता, अनुराधा आणि अनुजा कोण. मित्रांनो कशी आली झाडे नक्की सांगा. तर मित्रांनो आमची सगळी झाडं बघा किती भारी आली ती. कशी मस्त झाडं लावलीत बघा इकडं. अजून पण तिकडं आहे ती. हा झाड आहे बुडात लय आणून ठेवायची नाही. बस याला पुन्हा पडू. हा आता आकाकडे द्या. बस आता आकाकडे द्या. सर आका सर आका होईल. आकाकडे द्या. आकाकडे हा द्या. आकाकडे आकाचा आहे आता. आता आका आकाचा नंबर आहे. पुन्हा माग. हा पुन्हा दीदीचा आणि पुन्हा तुझा. ही दीदीचा पुन्हा त्या आमच्याचा. हा पप्पा वाव तिथं राहिला. ती राहिले आहे ना अजून. हा ही राहिले इकडं. आपण ह्याला पाणी किती दिवसात देतो? एक दिवसाआड. आज सकाळ सकाळी म्हणलं तुम्हाला सुट्टी आहे म्हणलं तुम्हाला पण देता आलं पाहिजे. लावलेली बघा मस्त झाडं. भविष्यात हीच झाडं आपली मस्तपैकी मोठी लाट होणार. आणि आपला करंजाचं झाड कसं आले बघा मोठं लाट. तरी छाटलं खाल्लं मी. वर उंच लावायचं त्याला. खाली ठेवायचं नाही अजिबात. पप्पा त्याचा थोडा पिकलाय. नाही पेर तोडलाय त्याचा मी. का? खाल्लाय खा तोडून कधी त्या दिवशी खाल्लं. आम्हीला थोडा दिला आणि तुम्ही थोडा खाल्ला. हा मग आम्ही कसं घेतो? तुम्ही होता की तुम्ही काय मोबाईल बघत बसला खेळत बसला काय तर. मी खाल्ला ना. अंटूला थोडा दिला. अंटूला दिलता ना फिरू मी. असं एवढं वाटायचं. हा बस बस आता पुढे घ्या. आणि सर द्या तिच्या हातात आता. असं पुन्हा तुझं घे पुढचं. आणतो धर धर आणतो तू. हा पोरांचे गडबड उठले बघा झाडं भिजवायला. नंबरानं घेते एक 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 झाड. आणतो ए आणतो आणट्याव ए म्हातारे धरायला येते का? ए तू काल मला म्हणली होती 1-2 पाठ करती. केला का 1-2 पाठ? मन बर 1-2. 1-2 5 हा मन. आणतो ए नकट्या 1-2 मन चल. पप्पा आमच्या शाळेत तिघींचेच पाड पाठायचं 30 पर्यंत. होय हे आंटी हसते बघ. आंटी वर उचलू नको इकडे डोंबा फुटतोय. बस बस नाही भरू दे गच. कसले झाड टवटवीत झाड आलाय. सगळ्यांना महाराष्ट्राच्या बिंदूर महाराष्ट्रीयन बिंदूर सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा आणि या पोळ्या खायला म्हणाव. आज पोळ्या त्या हा आज पोळ्या उद्या नळ्या. नळ्या म्हणजे काय ग? उद्या नळ्या. उद्या नळ्या म्हणजे मटण आणायचं. आणतो पोळ्या खाणार का? मी खाणार 2 किलो आणायचं 2 किलो. गच्च भरत आलं की लगा. कवा 1 किलो कवा अर्धा किलो. लगा गच्च भरत आलं की बदला. आणतो सर आणतो सर 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 आका सर अंगा होईल. हा आणतो सगळीकडेच पळते. आणतोला धरून बसते बघ आता. बघ कस धरत या. नाही लाजलं लाजलं लाजलं. फक्त घे माझं झाड आहे म्हणते गेलं बघ धरायला. धर दे बारकी बहीण आहे.
ती मीच लावलं होती मोठं झाड मित्रांनो चिंचचं मी लावलं होतं आय असताना मका लय बारीक होतं एवढं ईदभर सुद्धा नव्हतं ती कवाटा म्हणून लावलं होतं मी पण ती निघालं इंग्रजीची ताजं ती गेलं चुलते रानात तिथनं ह्या डांबापासून पलीकडं चुलत्या राणा ही पुढची मका चुलते जी आहे ती असाच आपला बांध गेला बघा बघा ही पिरू ही आपल्या आपल्या हातीत लावली ती लाकडापासून असत ही असाच खाली बांध गेला बाजरी रानाकडं इकडं जाळी वल्ली आहे बघा ही पहिली शेळ्याची होती ती अशीच वल्ली पुढं दमादमान जोप करून घ्यायची हा भरू द्या बस बस वाडा इकडं आता आकासर सर आकासर झाडा बुडा सोडायचं नाही पुढं वड नळी वड पुढं हा पुढच्या सोमवार नाही कुठलं पंचमी येते श्रावण महिन्यात रक्षाबंधन हा अरे पाणी खाली चाललं नीट धरा उचलून नळी हो अग होय आणतो आज आणतो की आज आपली जनावर रंगवायची ती हा आज जनावर रंगवायची ती आज हा गुलाबी जरा फुटायला लागलं दुसऱ्याला वडा भांडणं करू नका माती टाक तुझं टाक इकडे एक ठेवा इकडे एक टाक इकडे फुटा लागले दगडा आहे खाली दगडा आतनं टाक हात धुवून याचा हात धुवून नळीलाच धो ग आज बघा सकाळ सकाळ आबाळानं डांबारात दाखलाय बघा पाऊस पिणी ना काय ना अगं ऊन तर महत्वाचं असतंय आपल्या शरीराला पिकाला ऊन असल्याशिवाय ही मका ही पेरली त्या का लोकांनी आपली मका बाजरी वाढत नसती माणसाचं जीवन जगताना अन्न वस्त्र निवारा जसं थोडंच आहे का तसं या धान्याला सुद्धा तुला सांगतो हे लागतंय काय ऊन लागतंय पाणी लागतंय सूर्यप्रकाश शेवट कुठलंच होत नाही आपल्याला जर शरीराला सूर्यप्रकाश नसला का शरीर चांगलं राहत नाही कळलं का इकडे फुटा लागला आणत्या सर आणत्या हात आला मला हा बस लय ओढ नका तिकडे नळी